नमस्कार, मी उद्धव काळा पहाड जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। कॉम्रेड गोविंदभाई पानसरेंना नगरमध्ये अभिवादन। हम सारे पानसरे म्हणत नगरच्या कार्यकर्त्यांनी दिली रविवारी नगर बंदची हाक। कॉम्रेड गोविंदभाई पानसरेंच्या जाण्याने भारत देशाची मोठी हानी। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी वाहिली गोविंदभाई पानसरेंना श्रद्धांजली। जीवन न्यूजचे जामखेडचे प्रतिनिधी नासिर पठाण यांना तानुबाई बिर्जे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान। पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान। नासिर पठाण यांचं होतंय सर्वत्र अभिनंदन। जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम आणि उपअधीक्षक यादवराव पाटील यांना निलंबित करा, संभाजी ब्रिगेडची मागणी। पत्रकार संरक्षण कायदा त्वरित करण्याचीही केली मागणी। येत्या काही काळात संभाजी ब्रिगेड उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार। सत्यजित चषक क्रिकेट स्पर्धा 2015 हेड अँड टेल संघाने पटकावला। हेड अँड टेल संघाने केली नॉनस्टॉप क्रिकेट संघावर मात। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, डाव्या चळवळीचे नेते तथा कामगारांचे नेते गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात आले। पाहुयात गोविंद पानसरे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा जीवन न्यूजचा विशेष कार्यक्रम अखेरचा लाल सलाम। गोळीनं माणूस मारता येतो, मात्र त्या माणसाच्या अंगी असलेले गुण मात्र मारता येत नाहीत। त्या माणसाचे विचार मात्र मारता येत नाहीत। धनंजय दाभोळकरांची हत्या होऊन 1.5 वर्ष होऊन गेले, मात्र अजूनही त्यांची हत्यारे सापडत नाहीत। त्यानंतर 2-3 दिवसांपूर्वी कॉम्रेड गोविंदभाई पानसरे यांच्यावरती हल्ला झाला आणि त्याचं काल हृदयवर्तन देत झालं। अहमदनगरच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, जे सामाजिक कार्यकर्ते विवेकाच्या चळवळीमध्ये किंवा अंधश्रद्धेच्या चळवळीमध्ये काम करतायत, त्या कार्यकर्त्यांनी आज निषेध सभा घेऊन या घटनेचा निषेध केलेला आहे। चौथे शिवाजी स्मारकाजवळ त्यांनी निषेध सभा घेतलेली आहे। या सगळ्या गोष्टींवरती खरं तर महाराष्ट्राला पुरोगामी म्हणावं का असाच प्रश्न आता उपस्थित होतोय। या महाराष्ट्राला नेमकं झाले तरी काय असाही प्रश्न उपस्थित होतोय। या सामाजिक कार्यकर्ते मात्र सगळे आम्ही 100 दाभोळकर, आम्ही 100 जण, आम्ही हजारो, आम्ही लाखो जण गोविंदभाई पानसरे मानायला तयार आहोत। त्यामुळं या हत्या करून कोणाचंही किंवा प्रतिगामी विचारांचं, प्रतिगामी लोकांचं काहीही फावणार नाही असं यानंतर आपल्याला पाहायला मिळतं। आजच्या या निषेध सभेच्या निमित्तानं अहमदनगरमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही निषेध केलेला आहे। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे आहेत। सगळे हात मी निषेध सभा घेतल्या आहे, मात्र सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काहीतरी काम हे लोक करतायत, अशाच लोकांच्या का हत्या होत आहेत? कारण यांना हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत हे यांना नको आहे। कारण काय आहे का आज यांचं भाव चाललेलं आहे, अशा वेगवेगळ्या पैसे खाऊ पिऊ घालून या लोकांना फक्त दामून या पिण्याच्या आणि खाण्याच्या वारीच यांना फक्त इथं चढून ठेवायचं। यांना असे उद्योग किंवा व्यापार, सामाजिक नोकरी, जॉब असे काही मिळाले तर हे चांगले सुसंस्कृत होतील। म्हणून जेणेकरून यांना पिण्या खाण्यावारी आणि यांचं एक वजन वाढलं पाहिजे नाही सामाजिक क्षेत्रामध्ये। यांची हत्या अशी कशी करता येईल याच पद्धतीने आज या अगोदरही नरेंद्र दाभोळकर सरांची हत्या झाली, ती त्यांना पावली त्या गुंडांना, आणि ते गुंड मोकाटच आहेत ना आज। त्याचमुळे त्यांची डेअरिंग वाढली आता कॉम्रेड गोविंदराव पानसरेवर हल्ला करण्याची। कारण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आज महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थाच नाही आहे। त्यामुळे आज कुठली त्यांना दहशत नाही, कुठलं काही नाही नसताना ते आज दिवसा ढवळ्या आज हे हल्ले करतायत। आणि याच्यातून एक आपल्याला गोरगरीब सामान्य माणसं आणि हे जे कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्त्यांचं तर आज खच्चीकरणच होणार। कारण त्यांनी जर असा उठाव केला, फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये आपण जे काम करतोय, हे काम करताय सामाजिक कार्यकर्ते, आज त्यांचं तर मोठमोठ्या ठिकाणी खच्चीकरण होतं, त्याची कुठे साधी एक ओळसुद्धा मिळत नाही का, त्याची चौकशीसुद्धा होत नाही। आणि त्याचमुळे आज अशा या गुंडांना, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना फगत चाललं। कारण आज यांचे 2 नंबरचे धंदे त्यांच्यावरच राजकारण चालू आहे। आज संसदेमध्ये बघा, आज विधानसभेमध्ये बघा, कुठले हे सगळे गुंडच आहेत ना। 80% हे आमदार, खासदार हे कोणत्या प्रवृत्तीचे लोक आहेत, आणि त्याचमुळे या लोकांची आज दहशत आणि आज यांची सत्ता आहे असं दाखवतात। हत्या झाली त्या गोष्टीचा सर्व स्तरातून निषेध होतोय आणि हे एक विचारांची हत्या करण्याचा प्रयत्न आहे। अशा प्रवृत्तींनी आतापर्यंत चारवाकापासून गोविंदभाई पानसरेंपर्यंत विचाराची हत्या करण्याचा प्रयत्न केला, तरी ही विचाराची हत्या व्यक्तीची हत्या विचार थांबवू शकलेली नाही। अशा प्रवृत्तींनी किती आता प्रयत्न केले तरी सामान्य तरुण, शेतकरी, कामगार हा जागा झालेला आहे आणि तो पेटून उठला तरी आज सत्तेत बसलेल्यांना सुद्धा या गोष्टींना आवर घालावं लागेल।
आणि जो जनतेच्या मनात संशय आहे अशा प्रकारच्या हत्या सरकार पुरस्कृत हत्या होतात, या गोष्टीचा सत्ताधाऱ्यांनी सुद्धा गांभीर्याने विचार करून गोविंदभाई पानसरेंवर हल्ला करणारे आणि त्यामागं दडलेल्या प्रवृत्ती ज्या आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना कठोरात कठोर शासन केलं पाहिजे. नसता या सरकारला सुद्धा विचारावर चालणारी जनता आहे, पुरोगामी महाराष्ट्रातील जनता आहे, ते खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तातडीने या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे आणि जनतेसमोर हे सत्य आलं पाहिजे की हत्येमागं कोण होतं. या सर्व स्तरातून होत असलेला निषेध हाच एक अत्यंत तीव्र आणि गंभीर बाब सरकारने घेतली पाहिजे आणि ताबडतोब आणि तातडीने यांना पकडलं पाहिजे हल्लेखोरांना. आणि मित्रांनो, गेली 1.5 वर्षापासून आपला महाराष्ट्र अस्वस्थ आहे. का अस्वस्थ आहे आणि सगळीच अस्वस्थ याच्यासाठी आहे की ज्या माणसांनी अनितच्या माध्यमातून विवेकाची चळवळ या महाराष्ट्रात चालवली, विवेक हा माणसाला उभा करतो, सद्बुद्धी देतो, सत्कृत्य करायला लावतो, अशा माणसांनी ज्यांनी आंदोलनं केली, विवेकाची चळवळ चालवली, अशा माणसाची या महाराष्ट्रामध्ये हत्या होते, हे एक अस्वस्थतेचं कारण आहे. कारण विवेकाची चळवळ चालूच नाही का? मग काय पाहिजे नेमकं आपल्याला इथे? हा एक भाग. दुसरी गोष्ट, काल अण्णांचा जो खून झाला त्याच्यामध्ये की ज्या माणसांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले, ज्या माणसांनी इथल्या साहित्य म्हणजे कष्टकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहिले, जे असंघटित कामगार आहेत त्यांच्या पाठीमागे उभे राहिले, असं सगळं असताना त्यांनी सुद्धा फुले आंबेडकरांचा एक चांगला वारसा चालवायचा प्रयत्न केलेला होता. आत्ता नुकतंच शाहू महाराजांचा पुरस्कार त्यांना मिळाल्यानंतर प्रत्येक कॉलेजमध्ये किमान एक लेक्चर शाहू महाराजांवर देणार अशी त्यांनी घोषणा केलेली होती आणि असे 100 लेक्चर ते महाराष्ट्रात देणार होते. जे माणसं अशा खालच्या थरापर्यंत खालच्या घटकांपर्यंत काम करू इच्छितात, अशा माणसाची निर्भूतपणे हत्या होते. हे नेमकं काय चाललेलं आहे? आणि मग विवेकाची चळवळ चालवणारी माणसं, गोरगरिबांची चळवळ चालवणारी माणसं यांची जर हत्या होत असेल तर या महाराष्ट्राला नेमकं काय पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे याची चिंतन आणि चिंता करायची ही वेळ आहे. नमस्कार. काल आदरणीय कॉम्रेड गोविंदभाई पानसरे यांची हत्या झाली, त्यात ते निधन झालं त्यांचं. प्रथमतः त्यांना श्रद्धांजली. त्या अशा घटना घडतातच का, हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सामाजिक कार्य करत असताना कार्यकर्त्यांनी काम करायचं की नाही, चांगल्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्याला वाचा फोडायची की नाही, हा एक प्रश्न आता समाजापुढे एक मोठा आव असून बसलेला आहे. काही दिवसापूर्वी RTIचे कार्यकर्ते शेट्टी यांची पुण्यात हत्या झाली, त्यानंतर दाभोळकरांची हत्या झाली जे अनिष्ट कार्य करत होते. आता ज्यांनी टोल माफियांच्या विरोधात आवाज उठवला आणि जे कॉम्रेड म्हणून जे सगळ्या देशाला परिचित होते असे आदरणीय गोविंदभाई पानसरे यांची हत्या झाली. विशेष म्हणजे ही हत्या करण्यापूर्वी काही तास अगोदर मराठीतून बोलणाऱ्या माणसांनी त्यांची चौकशी केली, म्हणजे ती महाराष्ट्रातील आहेत हेही क्लिअर झालं. पण खरंच मला असं वाटतं की गृह विभाग झोपलाय का, की जर अशा सामाजिक कार्य करणाऱ्या माणसांच्या मारेकऱ्यांचा शोध अद्यापपर्यंत लागत नाही, अजून दाभोळकरांचा शोध लागला नाही, ती फाईल बंद करावी असेही काही पोलिसांचे रिपोर्ट आहेत की अजून दाभोळकरांच्या बाबतीतले सापडलेले नसतील मारेकरी तर त्यांची फाईल बंद करा. आता काही दिवसांनी गोविंद पानसरेंच्या बाबतीत बी असंच होईल का, हा एक प्रश्न निर्माण होतोय. विशेषतः मला त्यांच्याबद्दल आदर, ते कॉम्रेड होते हा तर म्हणूनच आहे, पण एक ते आदरणीय सिनियर ॲडव्होकेट होते म्हणून मला विशेष त्यांच्याबद्दल आदर आहे की वकिलांच्या हत्याही नगर जिल्ह्यात झालेल्या आहेत. नेवाशामध्ये ॲडव्होकेट रियाज पठाण यांची भर कोर्टात हत्या झालेली आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये शांतीभूषण यांच्यावरही हल्ला झालेला आहे. अशा बऱ्याचशा वकिलांवर हे हल्ल्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि त्यातच आता कॉम्रेड गोविंदभाई पानसरे हे त्याला बळी पडलेले आहेत. जर ह्या गोष्टी अशा चालू राहिल्या तर समाजकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते पुढे येणार नाहीत आणि परिणामी की अशा या ज्या फोपावलेल्या अवलदी आहेत यांची संख्या जास्त वाढेल आणि जो भ्रष्टाचार आहे तो फार मोठ्या प्रमाणात बोकळेल की या गरिबांना वाली कुणी राहणार नाही. कारण प्रत्येकाला अशी भीती वाटेल की आपण जर एखादं सामाजिक कार्य हाती घ्यायला लागलो तर आपला पण गोविंदभाई पानसरे होईल का, आपला पण दाभोळकर होईल का, आपला पण सतीश शेट्टी होईल का, अशा प्रकारची ही भावना प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याच्या मनात येईल. आणि म्हणून याला पर्याय फक्त एकच आहे की जिथं अशा काही घटना घडतील त्याचा जोरदार प्रत्युत्तर दिलं पाहिजे. त्याला तशाच प्रकारे जोपर्यंत त्या गोष्टीचा तपास लागत नाही तोपर्यंत बंद ठेवण्याऐवजी
काम केलं पाहिजे, परंतु त्या पोलीस यंत्रणेच्या मागे लागलं पाहिजे की या गोष्टी तुम्ही शोधा, न्यायव्यवस्थेच्या मागे लागलं पाहिजे. परिणामी सरकारच्या मागे जर लागलं तर निश्चितपणे या गोष्टीचा छडा लागल्याशिवाय राहणार नाही. आमची श्रद्धांजली. गोविंद पानसरे इनकी हत्या करके हत्यारों ने हम लोगों को डराने की कोशिश की है. लड़कियों पे जो अत्याचार हो रहे हैं वो अत्याचार का प्रमाण भी बढ़ता जा रहा है. अगर इस तरह से हम डर कर चुप रहेंगे, हत्यारों को मुंह तोड़ जवाब देने की कोशिश नहीं करेंगे तो उनकी हिम्मत बढ़ती जाएगी. पुलिस यंत्रणा तो अपना काम कर ही रही है, पर नौजवानों को, लड़कियों को और हम लोगों को सामने आकर इस चीज़ का मुकाबला करना होगा. हमें इन हत्यारों को बताना होगा कि हत्या करने से हम लोग डरने वाले नहीं हैं, बल्कि हमारी हिम्मत और बढ़ गई है. और अब इस तरह से हर कोई पानसरे की तरह इस समाज को सुधारने की कोशिश करने के लिए आगे आएगा. मैं लड़कियों से और सभी महिलाओं से अनुरोध करती हूँ कि अपने ऊपर होने वाले अत्याचार, दूसरी लड़कियों पे होने वाले अत्याचार आवाज़ उठाए, घर पे बैठकर शांति से तमाशा ना देखें और सामने आए, अपनी आवाज़ उठाए और इन हत्यारों को बताएं कि हम डरने वाले नहीं हैं. आज संध्याकाळी या हुतात्मा स्मारकामध्ये कॉम्रेड गोविंदरावजी पानसरे यांना आम्ही सर्व नगर शहराच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. या ठिकाणी अनेक संघटना आलेल्या आहेत. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, आम आदमी पार्टी आणि अनेक बाकीच्या संघटना देखील आहेत. या सगळ्यांनी मिळून असा ठराव केला की रविवार तारीख उद्या 21 तारीख आहे, उद्या रविवारी 22 तारखेला सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सगळ्यांनी जमायचं आणि शहरामध्ये रॅली काढण्यात येणार आहे आणि त्या रॅलीचं विसर्जन देखील हुतात्मा स्मारक उद्या करण्यात येणार आहे. आणि संपूर्ण नगर शहर बंद ठेवण्याच्या संदर्भामध्ये जो निर्णय करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी करून घेण्यासाठी आणि सर्वांना प्रार्थना करण्यासाठी ही रॅली संपूर्ण नगर शहरामधून फिरणार आहे. आणि म्हणून उद्या रविवारी 22 तारखेला सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी आपले दुकानं म्हणा किंवा कामकाज बंद ठेवावं आणि कॉम्रेड पानसरे यांना श्रद्धांजली व्हावी अशी आमची प्रार्थना आहे. धन्यवाद. एकत्र येऊन या ठिकाणी सभा घेतली, गोविंदभाईंना अभिवादन केलं. मात्र छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर दाभोळकर यांचे विचार असलेल्या महाराष्ट्राला त्यांच्या विचारांमुळे खरं तर पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जात आहे. मात्र आज प्रश्न उपस्थित होतोय, महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणायचं का? कारण सामाजिक क्षेत्रामध्ये विवेकासाठी काम करणाऱ्या या चांगल्या नेत्यांचा खरं तर ही सगळी प्रज्ञावंत मंडळी आहेत आणि विचारांची पेरणी करणारी ही सगळी मंडळी, अशाच लोकांची हत्या करण्याचा कट काही सामाजिक संघटना किंवा काही सामाजिक प्रवृत्ती आज रुजवताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र तरीही त्यांचा हा जो कट आहे तो सक्सेस होणार नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण महाराष्ट्रात सगळेच हे सामाजिक कार्यकर्ते मी गोविंदभाई पानसरे आणि मी दाभोळकर असं म्हणून आता लढा द्यायला सज्ज झालेले आहेत. प्रतिनिधी अनिल शिंदेसह उद्धव काळापहाड, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या जाण्यानं भारत देशाची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. कम्युनिस्ट नेते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांचं काल रात्री दुःखद निधन झालं. पानसरे यांच्या जाण्यानं देशाची मोठी हानी झाली असल्याचं सांगत गोविंद पानसरे यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्यामुळे अशा घटना घडतायत. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकारने वेगळे पथक नेमून त्यांना विशेष अधिकार दिले पाहिजेत अशी मागणी अण्णांनी केली. त्याचप्रमाणे फाशीचं मी समर्थन करत नाही, परंतु अशा गुन्हेगारांना फाशी दिली पाहिजे आणि त्यासाठी सरकारनं कठोर कायदे करून त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे अशी ही मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. गोविंदराव पानसरे यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी ऐकून धक्काच बसला. सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन असणारा एक कार्यकर्ता, आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारा एक मार्गदर्शक आमच्यातून गेला. त्यांच्या निधनामुळं समाजाची, राज्याची, राष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे. कारण
जनसंख्या ही समुद्राला आलेल्या भरतीसारखी वाढत चालली आहे, पण त्यातली ही सात्विक माणसं जी हरवत चाललेली आहेत, ही समाजाची फार मोठी हानी आहे. ईश्वरी इच्छेसमोर विलाज नाही, पण ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देव हे ईश्वर चरणी प्रार्थना करतो. ज्या घटना या राज्यात घडतात, आशा कार्यकर्त्यावरती जे हल्ले होतात, आशा कार्यकर्त्यांची जी हत्या होते, आम्हाला असं वाटतं की यासाठी विशेष पथक असावं की अशा घटना होऊ नये याच्यावर त्यांचं लक्ष असायला पाहिजे. सरकारने कठोर कायदे करणं आवश्यक आहे, पण कठोर कायदे केले तरी नुसते कायदे करूनही कार्यभाग होत नाही. त्या कायद्यांची अंमलबजावणी करणंही आवश्यक आहे. म्हणून आज अशा हत्या होतात, त्याला कारण हत्या करणाऱ्या लोकांना भीती राहिली नाही कायद्याची. ते आमचं काय होतंय, कठोर असं शासन झालं, अशा लोकांना फाशीची शिक्षेची तरतूद झाली तर किमान जरब बसेल. फाशी वगैरे मला मान्य नाही, पण अशा केसेसमध्ये जे समाज आणि देशाचे एवढे मोठे हानी होते, अशा वेळेला अशा लोकांना फाशी देणे गैर नाही असं मन मला सांगतं. संपादक मकरंद घोडके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, राळेगण सिद्धी, पारनेर. यानंतरही आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहिजेत, पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची सफर करा युरोपची. बंपर बक्षीस 2 व्यक्तींकरिता युरोप टूर किंवा 10 तोळे सोनं. दुसरे बक्षीस बँकॉक, थायलंड, पटाया टूर किंवा 20 ग्रॅम सोनं. किंवा 1 व्यक्तीकरिता उमरा टूर. तिसरे बक्षीस 2 व्यक्तींसाठी जम्मू काश्मीर टूर. किंवा 10 ग्रॅम सोनं आणि याच बरोबर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर कमीत कमी 1000 रुपयांच्या पुढील खरेदी करिता वातानुकूलित वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन, मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर. फर्स्ट इम्प्रेशन एक विश्वासाचे परिपूर्ण दालन, पुरुषांसाठी परिपूर्ण. शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, डिझायनर कुर्ता, शर्ट, ट्राउझर, टी शर्ट, जीन्स, सूटिंग, शर्टिंग. बनारसी शालू, दुल्हन साडी, लाचा, घागरा, कॅटलॉग साडी, प्रिंटेड साडी, वर्क साडी, ट्रॅडिशनल डिझायनर साडी, जयपूर हँडवर्क साडी, कलकत्ता हँडवर्क साडी व डिझायनर साडी आणि सुरतच्या ब्रँडेड साड्या. लेडीज ड्रेस मटेरियल सुरत, कलकत्ता, जयपूर, दिल्ली, अहमदाबाद येथील कॉटन, जॉर्जेट, सिफॉन, कॉटन सिल्क, चंदेरी सिल्क, इटालियन सिल्क, नेट, मटेरियल वर्क, साधे ड्रेसेस, तरुण मुलींसाठी वेस्टर्न ड्रेसेस, लहान मुला मुलींसाठी फॅशनेबल नवीन डिझाईनचे रेडीमेड ड्रेसेसचे विविध प्रकार. तसेच सुगंधी अत्तर आणि ऍक्सेसरीज फक्त फर्स्ट इम्प्रेशन मध्ये. संपूर्ण कुटुंबासाठीचे परिपूर्ण वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची सफर करा युरोपची. फर्स्ट इम्प्रेशन, तांबोळी टॉवर, नालबंद खुंट, करसेटजी रोड, अहमदनगर. फर्स्ट इम्प्रेशन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. रंग
विसाव्याचे वेचू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातले नंदनवन साई बना साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन MIDCच्या मागे नगर शिर्डी रोड अहमदनगर. फोन 2777 402 2777 647. फक्त सावडीकरांसाठीच खास LIC आहे ना, आता कशाला कुठे जायचं, आणि तेही तुमच्या अगदी जवळ. कुठे? अहो, सावेळीतील प्रोफेसर कॉलनी चौकातील ऋषिका एंटरप्राइजेस मध्ये LIC ऑफ इंडियाचे अधिकृत हप्ता भरणा केंद्र तसेच विमा विषयक सर्व माहिती आणि सुविधा येथेच उपलब्ध आहेत. आता वाचेल आपला वेळ आणि आपल्या पैशांचीही बचत होईल. आम्ही उपलब्ध आहोत आपल्या सेवेत सकाळी 9:15 ते रात्री 9 वाजेपर्यंत. सावडीकरांनो, आता LIC ऑफिस मध्ये जाऊन रांगेत थांबून वाट पाहण्यापेक्षा या ऋषिका एंटरप्राइजेस मध्ये. कोठे? अहो, ऋषिका एंटरप्राइजेस, प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी, अहमदनगर. या आणि LIC संदर्भात सर्व सेवांचा अवश्य लाभ घ्या. संपर्क करा तुषार देशमुख. मोबाईल क्रमांक 9422 72 7709. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. सत्यजित चषक क्रिकेट स्पर्धा 2015 या स्पर्धाचे विजेतेपद हिडनटेल संघाने पटकावलंय. त्यांनी नॉनस्टॉप या क्रिकेट संघावर मात केली. यावेळी धनंजय जाधव, जयंत एलिलुकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केलं. राज्याचे माजी महसूल मंत्री तथा विधानसभेतील एक आदर्श आमदार व्यक्तिमत्व असलेले बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस सत्यजित चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेऊन इथल्या तरुणांनी साजरा केला. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे आणि त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या स्पर्धांचं आयोजन केलं होतं. नगरच्या सावेडीतील जॉगिंग ट्रॅक मैदानावर क्रिकेटचे सामने रंगले. दर्जेदार संघांचा सहभाग हे या स्पर्धांचं खास वैशिष्ट्य ठरलं. त्याचबरोबर उत्कृष्ट आयोजनाबद्दल खेळाडूंनी सत्यजित चषक आयोजकांचे मनपूर्वक आभार मानलेत आणि त्यांचं तोंड भरून कौतुकही केलंय. 20 तारखेला हिडनटेल क्रिकेट संघ आणि नॉनस्टॉप क्रिकेट संघ या दोन संघात अंतिम सामना रंगला. या अंतिम सामन्यात हिडनटेल संघानं नॉनस्टॉप संघावर मात केली. हिडनटेलचे अजय शितोळे, अभिजित तुधे, अरुण नांद्रे, अजिम काझी, दाऊद शेख, सोहेल शेख, इम्रान शेख, मुदस्सर तांबटकर, भैया पवार, नितीन कचकल या खेळाडूंच्या बळावर हिडनटेल संघानं नॉनस्टॉप संघावर मात केली. क्रिकेट स्पर्धा कुठलीही असो, टेनिस बॉल अथवा लेदर बॉल, हिडनटेल संघानं अहमदनगर जिल्ह्यातील क्रिकेट स्पर्धांवर अधिराज्य गाजवलंय. 2 वर्षांपासून कुठलीही स्पर्धा असू द्यात, विजेतेपद जाणार ते हिडनटेलकडेच, आणि झालंही तेच. सत्यजित चषक 2015 हा चषकही पटकावला हिडनटेल क्रिकेट संघानं. याबद्दल सत्यजित तांबे, धनंजय जाधव, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत एलुलकर यांनी विजेत्यांचं अभिनंदन केलं. मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सत्यजित चषक या स्पर्धेचा आज या ठिकाणी समारंभ झालेला आहे. अंतिम सामना जो झाला तो हिडनटेल्स आणि नॉनस्टॉप या 2 मॅचमध्ये झाला. प्रथम क्रमांक हिडनटेल्स यांना मिळालेला आहे. त्यांचा विजय झालेला आहे. विजय टीमचं आणि द्वितीय पारितोषिक ज्यांना मिळालं या दोन्ही टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि जो नगर शहरातील क्रिकेट प्रेमींनी अत्यंत चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स या स्पर्धेला दिला त्याबद्दल मी सर्व नगर शहरातील क्रिकेट प्रेमींचा आभार मानतो. आणि दरवर्षी अशा प्रकारच्या स्पर्धा जे हिंद युवा मंच आणि युवक काँग्रेसच्या वतीने घेण्यात येतील. चैतन्य चौकर, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. दैनिक सकाळचे नेवासी संपादक बाळ बोठे यांना 2 दिवसांपूर्वी धमकी आली होती. याचा निषेध म्हणून नेवासा पत्रकार संघाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. यावेळी पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी केली. दैनिक सकाळच्या नगर आवृत्तीमधून निवासी संपादक बाळ बोठे साहेब यांनी गेल्या 15 दिवसापासून नगर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक, उपाधीक्षक आणि एकूणच पोलीस अधिकाऱ्यांची कार्यपद्धती, जिल्ह्यामध्ये बोकळलेले अवैध धंदे आणि ढेपाळलेली यंत्रणा
याच्या विरोधात तीव्र म्हणजे वस्तू दाखवणारं लिखाण केलं आणि ती मालिका सतत 15 दिवसापासून चालू आहे। या कृतीचा राग येऊन काही समाजकंटकांनी 2 जणांनी काल संध्याकाळी बाळबोटे साहेबांना रस्त्यामध्ये अडवलं आणि तुम्हीच बाळबोटे का आणि तुम्ही अधीक्षकांच्या विरोधात पोलिसांच्या विरोधात लिहिता, मग तुमचे कुटुंब आणि तुम्हाला आम्ही संपून टाकू अशी खुन्याची धमकी दिली आणि खोट्यात गुन्ह्यातही अडकू अशी धमकी दिली। त्या सर्व या घटनेचा जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं जाहीरपणाने या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे। या वारंवार पत्रकारावरती हल्ले होतात, धमके दिले जातात। शासन दरबारी आपला पत्रकार हल्ला विरोधी कायदा प्रलंबित आहे। गेल्या अनेक दिवसापासून सर्व संघटना लढाई देत आहेत। आता परत एकदा सर्व राज्यातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन तीव्रपणाने लढा देऊन हा पत्रकार हल्ला विरोधी कायदा तातडीनं संमत करून घेण्याची वेळ आलेली आहे। जर पत्रकारांना संरक्षण मिळत नसेल तर पत्रकारांनी लेखणी ठेवून आता बंदुका हातात घ्यायचा का, हा प्रश्न खरा या ठिकाणी मी उपस्थित करतो। हाच विषय घेऊन जामखेडच्या पत्रकार संघाच्या वतीनं सुद्धा या घटनेचा जोरदार निषेध करण्यात आला। तहसीलदारांना त्यांनी निवेदन दिलं आणि पत्रकार संरक्षण कायदा त्वरित करावा ही मागणी केली। संपादक बाळजबोटे साहेब यांना जे समाजातील अपप्रवृत्त लोकांनी धमकी दिली त्याचा मी जामखेड तालुका प्रेस फोटोग्राफर संघटना तसेच सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध करतो। बाळबोटे साहेब यांच्यावर काल सायंकाळी जी दुर्दैवी घटना घडली, एक पत्रकारीबद्दल निषेधार्थ आहे। बाळबोटे सायंकाळी आपल्या घराकडे जात असताना अचानक 2 निष्मांनी त्यांना अडवून तुम्ही ही पत्रकारिता जी करताय ते आमचे अवैध धंदे बंद पडतायत, तुम्ही जास्तीत जास्त लिखाण करून अवैध धंद्यावाल्यांना मिठीस धरतायत अशी धमकी दिली। त्याचबरोबर पोलीस अधीक्षक त्याचबरोबर पाटील साहेब यांच्याकडून आत्तापर्यंत ज्या अवैध धंद्याबद्दल लिखाण केलेलं आहे ते सकाळमधून केलेलं आहे। जिल्ह्याभर सकाळचं मधून सत्र चालू आहे। याचा ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट बाळजबोटे यांनी गेली 15 दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था परिस्थिती याबद्दल आपल्या प्रतिनिधीमार्फत व स्वतःही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि हा आवाज उठवत असताना काल त्यांच्यावर ही घटना घडलेली आहे। तर प्रथमतः तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि भविष्यामध्ये आज आपण ज्याप्रमाणे एकत्र राहिलो पत्रकारितेच्या माध्यमातून, कुणी असो, छोटा पत्रकार असो नाही तर मोठा पत्रकार असो, पत्रकारितेच्या माध्यमातून ज्यावर अन्याय होईल त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। आज आपण सर्व एकत्र आलो, खऱ्या अर्थानं ही एक आपल्या एकजूट आहे आपली, यावरून प्रशासनाला दिसली पाहिजे, जनतेला दिसली पाहिजे। इतर ठिकाणी आपले विचार वेगवेगळे असतील, कुठल्याही संघटनेत असू, पण ज्यावेळेस पत्रकार रोज जे हल्ले होतील या संदर्भात आपण एकत्र येण्यासाठी आजच्या सर्व पत्रकारांच्या वतीने पहिल्यांदा त्या घटनेचा जाहीर निषेध करून तसल्या प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना जास्तीत जास्त शासन व्हावं याबद्दल आम्ही सगळेजण येऊन तहसीलदार यांना निवेदन देत आहोत। संपादक बाळजबोटे साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ माननीय तहसीलदार साहेब राजेंद्र जराडेजी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। मी गौतम, डीवायएसपी पाटील व इतर पोलीस अधिकारी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था या सर्व विषयावर गेली 15 दिवसापासून सकाळमधून वार्तांकन केलं जात आहे। या जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न त्याची प्रशासनाने दखल घ्यावी, राज्य पातळीवर दखल घेतली जावी आणि कायदा सुव्यवस्था पूर्ववत व्हावी यासाठी सकाळच्या माध्यमातून जो प्रयत्न केला, सकाळचे निवासी संपादक बाळजबोटे पाटील यांच्या माध्यमातून ते वार्तांकन झालं। या वार्तांकनामुळं जे गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी त्यांच्या अडचणी निर्माण झाल्या आणि त्यापैकी 2 अज्ञात इसमांनी काल सायंकाळी 6च्या दरम्यान मोटरसायकलवरती बोटे साहेबांना चौकामध्ये अडवलं
आणि त्यांना विचारलं बाळापोटे तुम्हीत का? मग त्यानंतर ते अनोळखी इसम होते, त्यांच्या गाडीला नंबर पण नव्हता, बिगर नंबरची गाडी होती. मग ते म्हणले मीच आहे बाळापोटे. आणि तुम्ही गेली 15 दिवसापासून सकाळमधून असं लिखाण करताय. पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम आणि पोलीस उपाधीक्षक पाटील यांच्या बाबतीत तुम्ही जे लिहिलं त्या लिहिण्यामुळं आमची अडचण निर्माण झाली, आमच्या धंद्यावर परिणाम झाला, आम्ही अडचणीत आलो. तुम्ही हे लिहिणं बंद करा. तुम्ही जर हे लिहिणं बंद नाही केलं तर तुमचा बंदोबस्त करू. तुमची मुलं कोणत्या काळात जातात हे आम्हाला माहिती आहे. तुमच्या मुलांवर आम्ही ऍसिड फेकू. उद्या तुमची अडचण निर्माण करू, तुमच्या कुटुंबावर हल्ला होईल. तुम्ही या सगळ्या गोष्टीला सामोरं जायला तयार राहा. एक तर लिहिण्याचं बंद करा, नाहीतर पुढच्या आव्हानाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा. असा संवाद त्या चौकात केला. त्या चौकात गर्दी होती, इतर लोकही होते. नाहीतर जर ते दोन्ही समज असते आणि बोटे साहेब असते तर याला कदाचित वेगळं काहीतरी घडलं असतं. गर्दीमुळं कुठचा प्रकार घडला नाही आणि तिथून ते इस्मांनी पळ काढला. यांना बाकीच्या गोष्टी करेपर्यंत, संपर्क साधेपर्यंत, पोलीस यंत्रणा तिथं येईपर्यंत ते दोन्ही युवक पसार झाले. अशा अपप्रवृत्तीच्या लोकांमुळं लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणून ओळखले जाणारी पत्रकारिता जर धोक्यात येत असेल तर हे खूप मोठं अडचणीचा विषय आहे. शोकांतिका आपण आहे. बाळासाहेब बोटे साहेब संपादक, निवासी संपादक दैनिक सकाळ यांच्याबाबत जे धमकी देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याच्या अनुषंगाने जामखेड तालुका पत्रकार संघाने, सर्व पत्रकारांनी, सर्व संघटनांनी जे एकत्रित तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी या नात्याने निवेदन आमच्याकडे दिलेलं आहे. हे आजच्या आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठवू आणि त्यांच्या मार्फत ते शासनाकडे त्वरित जाईल. एवढं. पाथर्डी शहरातील चोऱ्यांचं सत्र अजूनही सुरूच आहे. सरोदे आणि त्यांच्या शेजारच्या घरच्यांची घरफोडी करून चोरट्यांनी पलायन केलाय. मात्र यावेळी चोरट्यांना फारसा ऐवज मिळाला नाही. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रंगार गल्ली परिसरात अज्ञात चोरट्यांकडून काही घरांची चोरी करून चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. शेखर सरोदे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून किरकोळ रक्कम व वस्तूंची चोरी करण्यात आली. तर सरोदे यांच्या शेजारी राहणारे भाळवणकर यांच्या घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. या चोरीबाबत शेखर सरोदे यांनी जीवन न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. आम्ही शेखर सरोदे, माझ्या घरी काल रात्री आईच्या घरी कुलूप तोडलंय. माझी आई औरंगाबादला गेली होती, मी शेजारच्या घरामध्ये होतो. मला सकाळी 6:30 वाजता माहीत झालं की घरातले कुलूप तोडले आणि कपाटाचे उडायचा प्रयत्न केला, पण ते त्यांना काही उघडलं नाही आणि ते अज्ञात निघून गेले. पण समजा घडीभर समजा आम्ही जर घरात असतो आणि जर त्यांना उद्या काही नसतं भेटलं आणि उद्या जर त्यांनी आम्हाला मारहाण केली असती आणि जर उद्या आम्ही मेलो असतो, पोलीस स्टेशननी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे. माणूस मेल्यानंतर तुम्ही लक्ष द्या. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांची गस्त वाढवून वाढत्या चोऱ्यांचा तपास लावून अशा चोरट्यांना त्वरित अटक करण्याची मागणी भाजपाचे युवक तालुकाध्यक्ष अमोल गर्जी यांनी केली आहे. पाथर्डी शहरामध्ये चोरीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे. आताच आमचे पाथर्डी शहरातील रंगार गल्लीमध्ये शेखर सरोदे यांचं घर अज्ञात चोरट्यांनी फोडलेलं आहे व घरातील काही रक्कम चोरी गेलेली आहे. आज पोलिसांचा तपास त्यामध्ये चालू आहे. पण पोलिसांचं कुठल्याच प्रकारचं या चोरी माऱ्यावर कुठल्याच प्रकारचं लक्ष नसल्यामुळं चोरांचं डिरिंग म्हणा, त्यांचं हिंमत वाढत चाललेली आहे. माझी अशी विनंती पोलीस स्टेशनला, पोलीस अधिकाऱ्यांना, तुम्ही लवकरात लवकर हे जे चोरी करणारे टोळके आहेत हे त्या लोकांना माहीत असते की हे कोण कुठं काय करतंय, त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. पाथर्डी शहरात चोरीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या प्रकाराकडे पोलीस प्रशासन गांभीर्यानं पाहत नाहीये. तालुक्यासाठी वाढीव पोलीस बळ आणि एक नवीन पोलीस स्टेशन होण्याची मागणी सध्या सुरू आहे. मात्र अद्यापही या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. पाथर्डीवासियांचं संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षम नसेल तर नागरिकांनी अख्खी रात्र आता जागून काढायची का, असा सवाल उपस्थित होतोय. अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी. पाथर्डीची कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप पाथर्डीचे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जी यांनी केला. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रंगार गल्ली परिसरात अज्ञात चोरट्यांकडून काही घरांची चोरी करून चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. शेखर सरोदे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून किरकोळ रक्कम व वस्तूंची चोरी करण्यात आली. तर सरोदे यांच्या शेजारी राहणारे भाळवणकर यांच्या घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. या चोरीबाबत शेखर सरोदे यांनी जीवन न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. आम्ही शेखर सरोदे, माझ्या घरी काल रात्री आईच्या घरी कुलूप तोडलंय.
माझी आई औरंगाबादला गेली होती. मी शेजारच्या घरामध्ये होतो. मला सकाळी 6:30 वाजता माहीत झालं की घरातले कुलूप तोडले आणि कपाटाचे उघडायचा प्रयत्न केला, पण ते त्यांना काही उघडलं नाही आणि ते अज्ञात निघून गेले. पण समजा घडीभर समजा आम्ही जर घरात असतो आणि जर त्यांना उद्या काही नसतं भेटलं आणि उद्या जर त्यांनी आम्हाला मारहाण केली असती आणि जर उद्या आम्ही मेलो असतो, पोलीस स्टेशननी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे. का माणूस मेल्यानंतर तुम्ही लक्ष द्या. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांची गस्त वाढवून वाढत्या चोरांचा तपास लावून अशा चोरट्यांना त्वरित अटक करण्याची मागणी भाजपाचे युवक तालुकाध्यक्ष अमोल गर्जी यांनी केली. पाथर्डी शहरामध्ये चोरीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे. आताच आमचे पाथर्डी शहरातील रंगार गल्लीमध्ये शेखर सरोदे यांचं घर अज्ञात चोरट्यांनी फोडलेलं आहे व घरातील काही रक्कम चोरी गेलेली आहे. आज पोलिसांचा तपास त्यामध्ये चालू आहे. पोलिसांचं कुठल्याच प्रकारचं या चोरीमाऱ्यावर कुठल्याच प्रकारचं लक्ष नसल्यामुळं चोरांचं डिरिंग म्हणा त्यांचं हिंमत वाढत चाललेली आहे. माझी अशी विनंती पोलीस स्टेशनला, पोलीस अधिकाऱ्यांना, तुम्ही लवकरात लवकर हे जे चोरी करणारे टोळके आहेत हे त्या लोकांना माहीत असते की हे कोण कुठं काय करतंय, त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. पाथर्डी शहरात चोरीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या प्रकाराकडे पोलीस प्रशासन गांभीर्यानं पाहत नाहीये. तालुक्यासाठी वाढीव पोलीस बळ आणि एक नवीन पोलीस स्टेशन होण्याची मागणी सध्या सुरू आहे. मात्र अद्यापही या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. पाथर्डीवासियांचं संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षम नसेल तर नागरिकांनी अख्खी रात्र आता जागून काढायची का, असा सवाल उपस्थित होतोय. अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी. होळीचा सण आणखी 15 दिवस बाकी आहे. 15 दिवसानंतर सर्व देश पारंपरिक होळी साजरी करेल. मात्र त्यापूर्वी 15 दिवस आधीच पाथर्डी तालुक्यातील मढी येथे होळीचा सण साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी होळीचा सण साजरा करणारं मढी हे गाव भारतातील एकमेव आहे. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार मढी येथे काल रात्री पारंपरिक होळीचा सण उत्साहात साजरा झाला. राज्यातील मरकड कुळाचे मढीचे रहिवासी असलेले बांधव मूळ होळीचा 15 दिवस अगोदर होळीचा सण साजरा करतात. पारंपरिक होळीचा मान गोपाळ समाजाला आहे. गोपाळ समाजातील काळापहाड, माळी, जाधव, लोणारे, गोपाळ समाजातील या समाज बांधवांच्या शुभहस्ते होळी पेटवून मढीची यात्रेचा प्रारंभ होतो. मात्र पारंपरिक होळीच्या दिवशी मढी गावात होळी पेटत नाही. 15 दिवस अगोदर सण साजरा करणारे मढी हे देशातील एकमेव गाव आहे. मढी येथे चैतन्य कानिफनाथांची संजीवन समाधी असून शके 1710 मध्ये नाथांनी समाधी घेतल्यानंतर मढी यात्रेला प्रारंभ झाला. कानिफनाथ गडाला घाणीचा चुना लावून यात्रेसाठी गड सज्ज केला जायचा. यासाठी परिसरातील डोंगरातून चुनखडी गोळा करून आणली जायची. त्याची भट्टी लावून रात्रभर त्याच भोवती जागे राहून करमणुकीचे कार्यक्रम केले जात. शेतीची कामं संपल्यानं पहिल्याच गोडधोड जेवणासाठी एक प्रकारे शोधलेल्या कारणाला पुढे सणाचं रूप आलं. आनंदोत्सवासाठी मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट आदींना मिष्टान्न भोजनासाठी आमंत्रित केलं जातं. आता तयार रंग मिळतात. गडाला चुना रंग देणं बंद झालंय. पण सण मात्र कायम चालू राहिला. भट्टीपासून 5व्या दिवशी देवाला तेल लावलं जातं. या दिवसापासून गावातील सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ गुढीपाडव्यापर्यंत व्रतस्थ राहतात. अन्यत्र स्थलांतरित झालेले ग्रामस्थही असे व्रत पाळतात. सर्व घरातून मानाच्या गोवऱ्या व पुरणपोळीचा नैवेद्य दुपारी देवाला अर्पण केला जातो. साधारण 2 ट्रकभर जमलेल्या गोवऱ्या विशिष्ट मानकऱ्यांकडून गडावर वाहून आणल्या जातात. सायंकाळी या गोवऱ्यांची भट्टी रचली जाते. शेजारतीनंतर विधीपूर्वक पूजा करून होळी पेटवली जाते. त्यावेळी शंखध्वनी, नाथांचा जय जयकार होऊन होळीला नवसाच्या प्रदक्षिणा भाविक घालतात. शुद्ध तूप व कापूर वापरूनच भट्टी प्रज्वलित केली जाते. सुमारे 7 फूट उंच, सुमारे 100 बाय 100 फुटांच्या आकारात अतिभव्य अशी पेटलेली होळी पाहून भाविक जय जयकार करत भट्टी पुढे मनोकामना व्यक्त केली. भट्टी प्रज्वलित असताना नाथांच्या समाधी मंदिराच्या गाभाऱ्यातून ही उबदार हवा मिळून अन्य वेळेपेक्षा गाभारा उजळलेला दिसतो, असा भाविकांचा अनुभव आहे. प्रत्यक्षात गाभाऱ्यातून होळी दिसत नाही. गाभारा व होळी यामध्ये सुमारे 200 फुटांचं अंतर आहे. मात्र फक्त अहमदनगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम, जिल्हा पोलीस उपाधीक्षक यादवराव पाटील यांना निलंबित करावं या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम व उपाधीक्षक यादवराव पाटील यांची बदली करण्याबाबत तसेच पत्रकार बाळ बोठे यांच्या धमकी प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत संभाजी ब्रिगेड अहमदनगरच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यात कधी नव्हे इतकी कायद्याची पायमल्ली होती आहे. मागील काही महिन्यांपासून जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी
लक्ष्मी गौतम आल्यापासून गुन्हेगारींचं प्रमाण वाढलंय. गुन्हेगारांवर वचक राहिला नाहीये. अत्याचारांच्या घटना सुद्धा वाढल्यात. चोऱ्या, दरोडे, घरफोड्या व खुनाच्या घटनात वाढ झाली आहे. जवखेड प्रकरणात आरोपी निष्पन्न नसताना अॅट्रॉसिटीचं कलम लावलं. त्यामुळे जगभर अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदनाम झालंय. या गुन्ह्याच्या तपासालाही अडथळे निर्माण झाले. अत्यंत गंभीर प्रकरण घडलं असताना व तपास लागत नसताना तेथील पोलीस निरीक्षक लाच घेताना अटक होतो. दीपक कोलते प्रकरणातील आरोपी माहीत असून सुद्धा अटक होत नाही. जिल्ह्यात फक्त हप्ता वसुली, तडजोडी चालू आहेत. त्यामुळं गुन्हेगारांचं फावत असून त्यांना अभय मिळालंय असा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी केला. त्याचबरोबर पत्रकार व वृत्तपत्रे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. जिल्ह्यातील सर्व दैनिक व पत्रकार हे समाजाच्या वेगवेगळ्या व्यथा वृत्तपत्राद्वारे मांडत समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. दैनिक सकाळचे संपादक बाळ बोठे यांनी यावर सकाळमधून लिखाण सुरू केलं व त्यातूनच त्यांना गंभीर स्वरूपाची धमकी देण्यात आली. अतिशय गंभीर स्वरूपाची ही बाब आहे. त्याची आपण तात्काळ दखल घ्यावी. यापुढच्या काळात हे प्रकार वाढणार आहेत. त्याची दखल घेऊन अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम व उपाधीक्षक यादवराव पाटील यांना तात्काळ निलंबित करून त्यांची बदली करणं याबाबत माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचित करावं. येत्या 8 दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास संभाजी ब्रिगेड अहमदनगरच्या वतीनं संपूर्ण जिल्हाभर उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल आणि यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे हे यावेळी आक्रमक झाले होते. जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत ठुबे, जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, शहर कार्याध्यक्ष गणेश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, जिल्हा संघटक विजय खेडकर, जिल्हा सचिव दत्ता साठे, अच्युत गाडे, श्रीगोंदा शहराध्यक्ष राजू मोठे, अभिषेक बागडे, कौस्तुभ वाडेकर, नागेश मिसाळ, नितीन पोटे, संतोष कोकाटे या पदाधिकाऱ्यांसह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. च्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी यानंतरही आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहिच्यात, पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. भव्य कुस्तींची स्पर्धा, लाखोंची बक्षिसं, प्रतीक्षा मल्ल योद्ध्यांची होय. धुळ्यात भारतीय जनता पार्टी धुळे शहर यांच्या वतीनं भव्य उत्तर महाराष्ट्र आणि राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हाध्यक्ष श्री अनुप शेठ अग्रवाल यांच्या संकल्पनेतून नमो नमो वीर कुस्ती चषक स्पर्धा, उत्तर महाराष्ट्र राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा विजेत्यांना नमो नमो वीर कुस्ती चषक आणि हजारोंची रोख बक्षिसांची लयलूट करता येणार आहे. तर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत विजेत्याला तब्बल 1,01,111 रुपयांची रोख बक्षीस आणि चांदीची गदा, तर द्वितीय विजेत्याला 51,000चे रोख बक्षीस पटकावता येणार आहे. स्पर्धा धुळे शहरात दिनांक 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्च दरम्यान संपन्न होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सुनील चौधरी, मोबाईल नंबर 94 227 86 244, गजेंद्र अंपळकर 98 500 012 27. या कुस्ती स्पर्धेत आपण अवश्य सहभागी व्हावे असे आवाहन भाजप धुळे शहर जिल्हाध्यक्ष श्री अनुप शेठ अग्रवाल यांनी केले आहे. चंद्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती आता आपल्या अहमदनगर शहरवासियांच्या सेवेत. शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरिपेठे ज्वेलर्स, साईराम तेलिकुंट, MG रोड, अहमदनगर. साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव. या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना. गोल्डन मोमेंट्स 11 महिने, 22 महिने, 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा. 1000, 1500 किंवा 2000 रुपये. त्यात वामन हरिपेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर. योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी आमच्या MG रोड वरील शोरूमला भेट द्या. ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com. वामन हरिपेठे ज्वेलर्स, आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती. युनिनॉर सबसे सस्ता. युनिनॉर केअर मध्ये उपलब्ध आहे एक्स्ट्रा टॉक टाइम प्रत्येक रिचार्जवर. सर्व कॉल्स
25 पैसे पर मिनिट आणि आपल्याला हवे असलेले गोल्डन नंबर्सही येथे उपलब्ध आहेत. आपलं सिम कार्ड हरवल्यास तोच नंबर आपल्याला पुन्हा मिळेल. नवीन सिम कार्ड्स उपलब्ध युनिनॉर सर्व्हिस गॅलरीमध्ये. सर्व सेवा मोफत उपलब्ध आहेत. येथे उपलब्ध आहेत कंपनीचे काही खास रिचार्जेस. युनिनॉर सबसे सस्ता सबसे अच्छा. युनिनॉर टू युनिनॉर कॉलिंग फ्री. तर मग या आणि घेऊन जा आपलं आवडतं युनिनॉर. आमचा पत्ता युनिनॉर केअर, ऋषिका एंटरप्राइजेस, शॉप नंबर 2, जुई अपार्टमेंट, प्रोफेसर कॉलोनी, सावेडी, अहमदनगर. सबसे सस्ता सबसे अच्छा युनिनॉर. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. शनिवारपासून 12वीच्या परीक्षा सुरू झाल्यात. यंदा बऱ्याच नवीन नियमांना विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागणार आहे. 12वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना जीवन न्यूजच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. राज्याचे सहकार तथा पणन मंत्री चंद्रकांत पाटील हे काल शिर्डीला आले होते. त्यांनी साईंचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत आमदार स्नेहलता कोल्हे, डॉक्टर राजेंद्र पिपाळा हे उपस्थित होते. त्यांनी शिर्डी देवस्थान ट्रस्ट त्याचबरोबर भुजबळ या 2 विषयावर आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. पाहुयात त्यांच्या प्रतिक्रिया. राज्याचे सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत आमदार स्नेहलता कोल्हे, चंद्रशेखर कदम, डॉक्टर राजेंद्र पिपारा, कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव हे उपस्थित होते. साखर कारखान्यांनी कर्ज घेऊन का होईना शेतकऱ्यांच्या फायनल पेमेंट बरोबर FRP द्यावा, अन्यथा त्या कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होतील. तसेच FRP न देणाऱ्या कारखान्यांना पुढील वर्षी गाळप करू न देण्याचा इशारा सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला. केंद्र सरकारनं 4,000 रुपये प्रतिटन अनुदान देण्याचं ठरवलं आहे. देशात प्रचंड प्रमाणात साखर आहे, त्यामुळे कच्च्या साखरेची निर्यात केल्यास याचा फायदा मिळू शकतो. त्यातच राज्य सरकारही सहकार्य करीत हा भाव 5,000 रुपयापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहे. माजी खासदार पंकज भुजबळ यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला असं वाटतं की जे विषय 15 वर्ष साचलेत तसे अगदी पटकन मार्गी लागतील असं नाही. कारण सगळ्या शेवटी कायद्याचं संरक्षण सगळ्यांनाच असतं आणि त्यामुळे जसं ते पतसंस्थेमध्ये ठेव बुडलेल्या ठेवीदाराला असतं तसं त्या पतसंस्थेमध्ये डायरेक्टरला असतं आणि त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून ते सगळं करावं लागतं. आता समजा 2,000 केसेस मागच्या सरकारने सुनावण्या न घेता पेंडिंग ठेवल्यात. त्याचा मला सुनावण्या घेतल्याशिवाय निर्णयच करता येत नाही. आता 2,000 केसेसपैकी प्रत्येक केसला किमान 2दा-3दा हिअरिंग द्यायचं तर मला किती वेळ लागेल. 5 वर्षाचा माझा जो कालावधी आहे तो मला सुनावण्या घेतच करावा लागेल. पण त्याला पर्याय नसतो आणि त्यामुळे अशा भुजबळांपासून ते ज्या राजकीय नेत्यांवरच्या चौकशा बंद होत्या त्या सुरू करायला तर आम्ही धडाधड परवानगी दिल्या. त्याला जो वेळ लागेल तो लागेल. अशी तो आम्ही त्याचा आढावा घेत असतो आणि तो काही गृहितांच्या आधारे म्हणजे काय भाव ह्या वर्षभरात राहतील याच्या आधारेच ठरत असतो. आणि मला वाटत नाही की ते 1000 म्हणजे किती सामान्य बांधकाम म्हटलं तरी ते 1000-1200 पर्यंत राहिलं आहे असं मला वाटत नाही. पण जो DSR, PWD, इरिगेशन या सगळ्यांचा इंडिपेंडेंट ठरतो तो सगळ्याच्या सगळ्या मार्केटमधल्या कॉस्ट वर्षभर शेवटी आज ठरवला तर वर्षभरातले रेट काय जातील असा थोडा फोरकास्टिंग करून तो करावा लागतो. त्यामुळे एक्स्ट्रा ऑर्डिनरी हाय तो नाही असं मला वाटतं. नगर जिल्ह्यातले नॉट ओन्ली शिर्डी, नगर जिल्ह्यातले सगळे PWDचे पेंडिंग विषय घेऊन आम्ही एक चांगली मिटिंग केली आणि जवळजवळ प्रत्येक विषयाचं काही ना काही टाइम टेबल ठरवलं जसं तो. त्याचबरोबर साई संस्थांच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीसंदर्भात नामदार चंद्रकांत पाटील म्हणाले की या नियुक्तीसंदर्भात न्यायालयीन अडचणी वाढल्यात. राज्याचा अर्थसंकल्प येत्या महिन्यात पार पडणार आहे, त्यामुळे मे महिन्यात पक्षाच्या घटक पक्षांच्या व राज्यातील प्रत्येक देवस्थानच्या स्थानिक नेत्यांसोबत सल्ला मसलत करून विश्वस्त मंडळ जाहीर करण्यात येणार आहे. नवीन ट्रस्टी मंडळ घोषित करण्यामध्ये सुद्धा कोर्टाची अडचण आहे आणि त्यामुळे त्या सगळ्याचा अभ्यास करून आमचं नॉट ओन्ली शिर्डी देवस्थान एकूणच महाराष्ट्रामध्ये अशी जी संस्थानं महामंडळ आहेत त्या सगळ्याच्या घोषणा साधारणतः हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण झालं की त्याचं एक मेजर टेन्शन राज्याचं संपतं की मे महिन्यामध्ये अशा प्रकारच्या आमच्या घटक पक्षांच्या बैठका घेऊन त्याचं नीट वाटप करून कार्यकर्ते त्या भागातले कार्यकर्त्यांना व्यतिरिक्त समाजातले काही प्रॉमिनंट लोक अशा सगळ्या याद्या बिद्या होत मे मध्ये पूर्ण व्हायचं. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, शिर्डी. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवजयंती निमित्त पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
जीवन न्यूजचे जामखेडचे प्रतिनिधी नासिर पठाण यांना यावेळी उत्कृष्ट पत्रकार म्हणून गौरवण्यात आलं। गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असल्यानं जामखेड येथील विविध पत्रकारांना तानुबाई बिर्जे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांनी आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सव समिती निमित्त दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता नगर रोड येथील नवीन पंचायत समिती या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम बापू कुंजीर, जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समिती सभापती नंदाताई वारे, ऊन पाऊस काव्य संग्रहाचे लेखक प्राध्यापक आय पवार व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष मिठूलाल नवलाखा यांच्या हस्ते जामखेडचे जीवन न्यूजचे प्रतिनिधी नासिर पठाण, दैनिक लोकमतचे पत्रकार अशोक निमोणकर, दैनिक सारोमतचे पत्रकार अविनाश बोधले, जी 24 तासचे नगर जिल्हा प्रतिनिधी निखिल चौकर, दैनिक प्रभातचे पत्रकार संजय वारभोग या 5 जणांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला। जीवन न्यूजचे जामखेडचे प्रतिनिधी नासिर पठाण हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेत आहेत। जामखेड शहर आणि एकूणच जामखेड तालुक्यातील विविध प्रश्नांना त्यांनी हाताळलाय। नासिर पठाण यांना पुरस्कार मिळाल्यानं जीवन न्यूजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। नासिर पठाण यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे। त्याचबरोबर जामखेड येथील विश्वदर्शन न्यूजचे संचालक गुलाब जांभळे व शेतकरी मार्केट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संतोष पवार यांना सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राजमाता अहिल्यादेवी पुरस्कार देऊन गौरवण्यात आला। छत्रपती संभाजीराजे आणि आज शिवाजीराजे आणि आजचा तरुण या विषयावरती विचारमंथन करण्यासाठी तुमच्या समोर उपस्थित होतो। झालं काय माहितीये का, शिवजयंतीला बऱ्याच वर्षापासून आम्ही शिवजयंती साजरी करत होतो, पण ती शिवजयंती आम्ही नाचून साजरी करत होतो। आज संभाजी ब्रिगेडने दाखवून दिलं शिवजयंती नाचून नाही ती वाचून साजरी करावी लागते। त्यामुळे मला लहानपणीपासून असं शिकवलं गेलं होतं, असं डोस दिला होता की बाबा शिवजयंतीला नाचावं लागतं, बाबा बाबासाहेब जयंतीला नाचावं लागतं, बाबा नऊ साठे जयंतीला नाचावं लागतं। मित्रांनो, नाचावं नाही ते वाचावं लागतं, त्यांचे विचार वाचावे लागतात आणि आज हे विचार वाचण्यासाठी तुम्ही आज समोर जमलेला आहे। तुमच्याही चरणी नतमस्तक होतो। आमच्या डोक्यामध्ये गोंधळ माजवला गेला, आमच्या इतिहासानं आम्हाला फक्त कन्फ्यूज समोर ठेवला गेला। इतिहास दोन प्रकारचा इतिहास आमच्या पोरांच्या समोर ठेवला गेला। एक अशुद्ध विचार आहे, एक शुद्ध इतिहास आहे। पण नेमका शुद्ध कुठला आहे अशुद्ध कुठला आहे आमचं पोरग कन्फ्यूज मध्ये पडतो। एका तासाला एका मराठीच्या मॅडमला यायचं आणि आमच्या पोराला सांगायचं येरे येरे पावसात तुला देते पैसा। मराठीच्या मॅडमला बाजूला जायचं, दुसऱ्या तासाला इंग्रजीच्या मॅडमला यायचं आणि त्याला सांगायचं रियन रियन गोवावे। म्हणजे एका मॅडमने यायचं पोराला सांगायचं येरे येरे पावसा आणि दुसऱ्या मॅडमने यायचं त्यात पोराला सांगायचं रेन रेन गोवावे। पोरांना काय करायचं, एक सरांनी यायचं आणि आमच्या पोरांना सांगायचं बाबा निर्जीव वस्तू चालत नाही, हलत नाही, डुलत नाही। विज्ञानाच्या सरांनी सांगायचं बाबा निर्जीव वस्तू हलत नाही, चालत नाही, डुलत नाही। आणि मराठीच्या सरांनी यायचं पोराला सांगायचं ज्ञानेश्वरांना भिंत चालवली, पोरांना का फाशी घ्यायची का। किरण रेडेसह अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, जामखेड। शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर। कॉम्रेड गोविंदभाई पानसरेंना नगरमध्ये अभिवादन, हम सारे पानसरे म्हणत नगरच्या कार्यकर्त्यांनी दिली रविवारी नगर बंदची हाक। कॉम्रेड गोविंदभाई पानसरेंच्या जाण्यानं भारत देशाची मोठी हानी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजरेंनी वाहिली गोविंदभाई पानसरेंना श्रद्धांजली। जीवन न्यूजचे जामखेडचे प्रतिनिधी नासिर पठाण यांना तानुबाई बिर्जे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान, पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान। नासिर पठाण यांचं होतंय सर्वत्र अभिनंदन। जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम आणि उपअधीक्षक यादवराव पाटील यांना निलंबित करा, संभाजी ब्रिगेडची मागणी। पत्रकार संरक्षण कायदा त्वरित करण्याची ही केली मागणी। येत्या काही काळात संभाजी ब्रिगेड उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार। सत्यजित चषक क्रिकेट स्पर्धा 2015 हेड अँड टेल संघानं पटकावला, हेड अँड टेल संघानं केली नॉनस्टॉप क्रिकेट संघावर मात। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। शहर आणि जिल्ह्यातल्या ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आपली वृत्तवाहिनी जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन। नमस्कार।